महापालिकेसाठी काँग्रेसनं सुद्धा कंबर कसली आहे। मुंबई काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक सध्या सुरू झालेली आहे। महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला या बैठकीमध्ये मार्गदर्शन करतील असंही समजतंय। काँग्रेसच्या गटातून महत्त्वाची अपडेट सध्या आपण बघतोय। मुंबईमध्ये काँग्रेस नेत्यांची बैठक सध्या सुरू झालेली आहे। बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला या बैठकीमध्ये मार्गदर्शन करतायत आणि याच विषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, महत्त्वाची अपडेट आपण बघतोय, बैठक सध्या सुरू झालेली आहे, नेमकं काय घडतंय? मुंबई काँग्रेसची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। रमेश चेन्निथला असतील किंवा मुंबई काँग्रेसचे जे सगळे पदाधिकारी असतील ते या बैठकीला इथे उपस्थित आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सगळे राजकीय पक्ष जे आहेत ते तयारीला लागले असं म्हणावं लागेल आणि मुंबई काँग्रेसने सुद्धा या बैठकीची जी आहे ते बैठकीच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली स्पष्ट होते। सगळे प्रमुख नेते आहेत, रमेश चेन्निथला असतील, त्याच्यानंतर वर्षा गायकवाड असतील, भाई जगताप असतील, चरणसिंग सप्रा असतील, असलम शेख, अनिल पटेल, ज्योती गायकवाड यासोबतच मुंबई काँग्रेसचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत ते या बैठकीला उपस्थित आहेत। अर्थात या बैठकीमध्ये निवडणुकीला कसं सामोरं जायचं हा एक प्रमुख मुद्दा असणार आहे। मात्र त्यासोबतच सध्या महाविकास आघाडीमध्ये नवा भिडू येतोय की काय, राज ठाकरे येणार का, त्यांना एक्सेप्ट करणार का, त्यांची विचारधारा काँग्रेस सोबत जोडली जाणार का, या सगळ्या गोष्टी सुद्धा या चर्चेतला एक महत्त्वाचा विषय आहे। कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची जवळीक वाढते। अर्थात ही जवळीक कौटुंबिक पातळीवरती जरी असली तरी येणाऱ्या आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ही जवळीक राजकीय पातळीवरती जर का जोडली गेली किंवा जुळली तर मग कशी काय भूमिका नक्की घ्यायची याच्यासाठी काँग्रेसची भूमिका पण ती आहे ती महत्त्वाची असणार आहे। कारण महाविकास आघाडीतलं उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन प्रमुख पक्ष आहेत। राज ठाकरे यांचं उद्धव ठाकरेंशी जोडलं जाणं हे वैयक्तिक असलं तरी महापालिकेच्या दृष्टीनं ही तयारी सुरू आहे। आज संजय राऊतांनी जे विधान केलेलं आहे अत्यंत महत्त्वाचं आहे की राज ठाकरे यांना सुद्धा काँग्रेससोबत यायची त्यांची इच्छा आहे। म्हणजेच कुठेतरी शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांचे असं दाखवून देत आहेत की राज ठाकरे ही यायची तयारी आहे त्यांची शिवसेनेसोबत, म्हणजेच काँग्रेससोबत सुद्धा ते यायला तयार. या सगळ्या गोष्टी या मुवमेंटला या काँग्रेसच्या बैठकीमधल्या महत्त्वाच्या असणार आहेत। नक्कीच पंकज, या बैठकीकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।